सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पगाराच्या संदर्भाने एक शासकीय आदेश पारित झालेला आहे. या आदेशामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, खूप दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचे वेतन वेळेवर होणार किंवा नाही होणार याबद्दल बरेच चर्चेला उधाण आलेले होते. परंतु या चर्चेला पूर्णविराम मिळालेले आहे. कारण काही दिवसांपासून चर्चा अशी होती की ऑगस्ट 29 पासून महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी हे संपावर जाणार. त्यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार वेळेवर होणार किंवा नाही होणार याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु ऑगस्ट 23च्या या पत्राने त्या शंकेला पूर्णपणे पूर्णविराम मिळालेला आहे. ऑगस्ट महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होण्याचं पत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आता अनुदान उपलब्ध झालेलं आहे. हे अनुदान आता बीम्स प्रणालीवर होतं, परंतु आता ते माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे वळती करण्यात आलेली आहे. यामुळे निश्चितच राज्यातील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या ऑगस्ट महिन्यासाठी जे अनुदान उपलब्ध होणं गरजेचं होतं ते अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याचा वेळेवर होणारा वेतनाचा मार्ग आता निश्चितच मोकळा झालेला आहे. त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी बातमी आहे. पुढील महिन्यात बरीच सण येत असल्यामुळे वेळेवर पगार होणे ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे.